पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे विभागाचे विविध प्रकल्पाचे लोकार्पण सोहळा संपन्न होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 12 मार्च रोजी सकाळी 8 वाजता सोलापूर विभागातील कलबुर्गी ते बेंगलोर या वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन होणार आहे। तसेच सोलापूर रेल्वे स्टेशन येथील वन स्टेशन वन प्रोडक्ट या स्टॉलचे तसेच पंतप्रधान जन औषधी केंद्र याचे उद्घाटन व्हीसीच्या माध्यमातून विविध प्रकल्पाचे उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती अप्पर मंडल रेल प्रबंधक शैलेंद्र सिंह परिहार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली। इलेक्ट्रिसिटी और जो इसमें सोलर प्लांट भी इंस्टॉल किया है अराउंड 817 किलोवाट का। और सोलापूर विभाग सेंट्रल रेल्वे आजची जी पत्रकार परिषद घेतली होती ती होती की 12 तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते पूर्ण देशभरात विविध प्रकल्पांचं राष्ट्राला समर्पित करायचे आहेत। सोलापूर विभागात सुद्धा 8 ठिकाणी 12 तारखेला सकाळी 8 वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे। सोलापूर विभागामध्ये कलबुर्गीला वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन होईल। त्यानंतर लातूरला मराठवाडा रेल कोच फॅक्टरीचं उद्घाटन असेल। त्यासोबत वन स्टेशन वन प्रॉडक्टसुद्धा लातूरला उद्घाटन असेल। सोलापूरला पंतप्रधान जन औषधी केंद्र तसेच वन स्टेशन वन प्रॉडक्ट। त्यानंतर अहमदनगरला ज्या सिंगल लाईनचं डबल लाईनमध्ये कन्व्हर्शन झालं, डबल लाईन केलेले आहेत, यांचं 4 सिंगल लाईन टू डबल लाईनचं उद्घाटन हे नगरला असेल। शिर्डीला सुद्धा वन स्टेशन वन प्रॉडक्टचं उद्घाटन असेल। त्यानंतर पंढरपूर इथं सुद्धा वन स्टेशन वन प्रॉडक्टचं उद्घाटन असेल। अशा विविध आणि श्री हिरानंदूर इथं GCT गतिशक्ती कार्गो टर्मिनलचंही उद्घाटन असेल। हे जे सर्व उद्घाटन असेल हे माननीय पंतप्रधान अहमदाबाद इथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करतील आणि स्थानिक लेवलवर विविध ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक अधिकारी असतील, तसेच विविध ट्रेडर्स कारागीर असतील, त्यानंतर शहरातील विविध प्रतिष्ठित लोक असतील, सर्वांना या प्रोग्रामसाठी आमंत्रित केलेलं असेल। मीडियाचे प्रतिनिधी असतील, हे सुद्धा 12 तारखेला 8:30 वाजता या 8 ठिकाणी एकत्र येतील आणि पंतप्रधान अहमदाबादवरून सर्वांना संबोधित करून याचं उद्घाटन एकाच ठिकाणून केलं जाईल। सोलापूर